नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सुरुवातीला बातमी आहे. मुंबईमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती 2 मेट्रो लाईन्स सुरू होत आहेत. मुंबईकरांच्या सेवेमध्ये या दोन्ही मेट्रो लाईन्स दाखल होणार आहेत. पश्चिम उपनगरातील 2 मेट्रो लाईन्सचे प्रकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होऊन सुरू होणार आहेत. यामध्ये मेट्रो 2A म्हणजेच डीएन नगर ते दहिसर असा पहिला मार्ग, तर मेट्रो 7 म्हणजेच अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा हा दुसरा मार्ग. या दोन्ही मार्गिका गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती 2 एप्रिलला सुरू होणार आहेत. मुंबईकरांच्या सेवेत या दोन्ही मेट्रो गुढीपाडव्यापासून येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका तर होईलच, त्याचसोबत उन्हाळ्यामध्ये मेट्रोतला गारीगार प्रवास सुद्धा मुंबईकरांना करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 2 मेट्रो लाईन्स मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. पश्चिम उपनगरातल्या या 2 मेट्रो लाईन्सचा प्रकल्प आणि त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तर या दोन्ही मार्गिकांबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एका मार्गिकेची लांबी आहे 16.47 किलोमीटर. मेट्रो 7 लवकरच धावणार आहे आणि एकूण 13 स्थानकं असतील. मेट्रो 1 ला अंधेरी पूर्व स्थानकामध्ये जोडलं जाईल. या मार्गिकेची लांबी 16.47 किलोमीटरची, यामध्ये एकूण 13 स्थानकं असणार आहेत. तर मेट्रो 2A या मार्गिकेची लांबी आहे 18.6 किलोमीटर. यामध्ये एकूण स्थानकं असतील 17. ही मेट्रो 1 ला डीएन नगर आणि मेट्रो 6 ला किंवा मेट्रो 6 ला शास्त्री नगरला जोडली जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 6,410 कोटी रुपये आलाय. या मार्गिकेमुळे डहाणुकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम एकसर, मांडपेश्वर, कांदरपाडा, आनंदनगर, दहिसर पूर्व ही स्थानकं सुरू होणार आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत या संदर्भात बोलण्यासाठी. प्रणाली, या पश्चिम उपनगरातल्या 2 मार्गिका गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. काय अधिक माहिती द्याल? श्वेता, मुंबईकरांच्या दृष्टीने ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण लाईफलाईन जी लोकल लाईफलाईन आहे मुंबईकरांची, ती आपल्याला माहिती आहे खचाखच भरलेली असते. त्याच्यामध्ये आता ओव्हरक्राऊडिंगमुळे रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अशात द्रुतगती मार्गाचा म्हणजे एक्सप्रेसवेचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो, परंतु सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला द्रुतगती मार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम ही समस्या नेहमीची आहे आणि त्यामुळे सुद्धा नागरिकांना 1.5-2 तास हा जास्तीचा लागतो आहे त्यांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी. आणि म्हणूनच या ज्या लोकल आहेत, या लोकलवरचा जो ताण आहे तो कमी करण्यासाठी म्हणून शिवसेना भाजप युतीच्या कालावधीमध्ये या मेट्रो हाती घेण्यात आलेलं होतं, ज्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. मध्यंतरी कोरोनाच्या कालावधीमुळे या मेट्रो ज्या आहेत त्या सुरू व्हायला खरं तर उशीर होतोय, परंतु उशिरा का होईना आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या 2 लाईन 2A आणि 7 या 2 मेट्रो लाईन सुरू होणार आहे. आणि या दोन्ही लाईन या पश्चिम उपनगरांमध्ये आहे आणि त्यामुळे पश्चिम उपनगरातली जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होण्याला हातभार लागेल असा प्रशासनाला विश्वास आहे. एकदा का या मेट्रो ट्रेन सुरू झाल्या त्यानंतर याच्यावर किती मोठ्या प्रमाणावर रहदारी वाढते, प्रवाशांची संख्या वाढते आणि त्यामुळे रस्त्यावरचा ताण किती कमी होतो हे आपल्याला प्रत्यक्षात कळू शकेल. परंतु आत्ताच्या घडीला मुंबईकरांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी की पश्चिम उपनगरातल्या 2 मेट्रो लाईन या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केल्या जात आहेत. एकाची लांबी ही 13 किलोमीटरची आहे तर दुसऱ्याची लांबी ही 17 किलोमीटरची आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे मुंबईकरांना एक दिलासा या निमित्तानं मिळेल, यात काही शंका नाही. श्वेता. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे गुढीपाडव्यापासून या 2 मेट्रो मार्गिकांद्वारे मुंबईकरांना मुंबईमध्ये प्रवास करता येणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईमध्ये घर मागणीचं पत्र आता मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवारांनी या निर्णयाला विरोध केला होता आणि पवारांच्या विरोधानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी हे पत्र मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मुंबईमध्ये घरं देण्याची जी घोषणा केलेली होती त्याला सर्व स्तरातून विरोध वाढत गेला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या गोष्टीला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईमध्ये घर मागणीचं पत्र आता मागे घेतलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवारांनी या निर्णयाचा विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी मुंबईमध्ये घराच्या मागणीचं पत्र मागे घेतलंय.
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती आमदारांना मुंबईमध्ये घरं देण्यासंदर्भातली. मात्र याच मुद्द्याला धरून अनेक स्तरातून याला विरोध झाला. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या गोष्टीला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी मुंबईतल्या घराच्या मागणीचं पत्र आता मागे घेतलेलं आहे. त्यामुळे हे सरळ सरळ दिसतंय स्पष्टपणे की राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईतली आमदारांसाठीची घरं ही नाकारलेली आहेत. काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादीनं सुद्धा या निर्णयातून माघार घेतली आहे. अर्थात आमदारांना दिल्या जाणाऱ्या घरांवरून आता सरकारनं घुमजाव केल्याचं दिसतंय. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत. विनोद, आतापर्यंत जो काही निर्णय घेतला गेलेला होता आमदारांच्या मुंबईतल्या घरासंदर्भातला, आता तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुद्धा पत्र मागे घेतलेलं आहे. काय सविस्तर सांगाल? नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधानंतर आमदारांना जे मुंबईत घर उपलब्ध करून देण्याचा जो निर्णय होता त्या निर्णयावर मात्र आता राष्ट्रवादी पक्षाने माघार घेतली आहे. आणि राष्ट्रवादी पक्षाचे जे आमदार आहेत, ज्या आमदारांनी मुंबईमध्ये घर मिळावं यासाठी अर्ज केले होते आणि काही निवेदन दिले होते, ते निवेदन आता मागे घेत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. शरद पवार यांच्या विरोधानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये एकंदरीत आता मुंबईमध्ये घरं नकोत अशी भूमिका आमदारांची आहे आणि त्यामुळे जे त्यांनी दिलेले निवेदन आहे ते मागे घेत आहे. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळामध्ये मुंबईमध्ये आमदारांना घर देण्याबाबतची घोषणा केली होती आणि त्यानंतर मात्र संपूर्ण स्तरावरून टीकेची झोड उडाली होती. त्यानंतर मात्र आता शरद पवार यांनी ज्याप्रमाणे काल वक्तव्य केलं त्यानंतर संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी हे एक निश्चय केला आहे की मुंबईमध्ये सरकारतर्फे मात्र घर नको, त्यासाठी जी निवेदन दिले होते, जे पत्र दिले होते ते आता त्यांनी परत घेतले आहे. यामुळे आता सरकारचा एक मोकळा श्वास या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण शरद पवार यांच्या विरोधानंतर मात्र सरकारची भूमिका आता बदलेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही असंही या ठिकाणी पाहायला मिळतंय. बरं विनोद, आतापर्यंत किती आमदारांनी या संदर्भात एक पाऊल मागे घेतलंय? साधारणतः 20 आमदारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळत आहेत. जवळपास 35 पेक्षा जास्त आमदारांनी असे निवेदन मुंबईमध्ये घर मिळण्यासाठी केले होते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये घर जी खूप महाग असतात आणि ते शासकीय स्तरावर मिळावं आणि शासकीय दरामध्ये मिळावं अशी भूमिका त्या पत्रातून मांडण्यात आली होती. त्यानंतर मात्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला होता. परंतु कोरोना काळ आणि खास करून आर्थिक व्यवस्था डगमगीला जात असताना महाराष्ट्राला हे परवडण्यासारखं विषय नसल्यामुळे शरद पवार यांनी या विषयाला विरोध केला आणि त्यानंतर मात्र अनेक आमदारांनी पुढाकार घेऊन संपूर्णपणे विनोद, याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडल्या गेल्यात. विद्याताई, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आमदारांना मुंबईमध्ये मिळणाऱ्या घरासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसनं काय भूमिका घेतली आहे? नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने जी भूमिका घेतलेली आहे ती पवार साहेबांनी पण स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही फुकट घरं मिळणार नाहीये आणि आमदारांना काय अगदी फुकट घरं देण्याची गरज नाही. हे सगळ्यांनी म्हणजे काँग्रेसने सांगितलं, राष्ट्रवादीने सांगितलंय, आदित्य ठाकरेंचं पण स्टेटमेंट मी ऐकलंय. त्यामुळे फुकट कोणी कोणाला काही देत नाहीये आणि आमदार सुद्धा अनेक आमदारांनी सांगितलं की आम्हाला घरांची गरज नाही. त्यामुळे मला असं वाटतं हा विषय संपलेला आहे आणि तुम्हाला जर काय पूर्वी जसं आमदारांना एक ठराविक कोट्यातनं म्हणजे 2% वगैरे त्याच्यातनं जसे पत्रकारांना मिळतात जसं आणि इतर क्षेत्रातल्या लोकांना मिळतात तसे म्हणजे त्याची काही ते फुकट नसणार आहे, ते किंमत आणि जे काय असेल त्याच्यावरतीच ते घरं असणार आहेत. तसं द्यायला हरकत नाही असं पवार साहेबांचं म्हणणं होतं की पूर्वी जसं तुम्हाला जर ज्यांना घराची आवश्यकता असेल तशा लोकांचा विचार व्हावा. तर मला असं वाटतं ते अगदी स्पष्ट आहे आणि मुंबईमध्ये असो किंवा इतर ठिकाणी पुण्यालाही आपण बघितलं तर घरांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. मध्यम वर्गाला सुद्धा घरं घ्यायला परवडत नाही अशी परिस्थिती असताना आणि ज्या आमदारांची आपण आकडेवारी बघितली तर अत्यंत धनदानगी आमदार सुद्धा आहेत की ज्यांना घरांची आवश्यकता नाहीये, तर असे लोक घरं घेणारही नाहीयेत ना. त्यामुळे खासदार असो किंवा आमदार असो ज्यांच्याकडे घरं आहेत, ज्यांना घराची आवश्यकता नाहीये, त्यांना फुकट घरं देण्यात काहीच अर्थ नाहीये आणि कोणी घेणारही नाहीये मला असं वाटतं.
तर घरांचा प्रश्न हा गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा आणि कनिष्ठ मध्यम वर्गाचा हा सोडवायला पाहिजे आणि त्यासाठी मला वाटतं निश्चितच सरकारने प्रयत्न केले. बरोबर. मात्र जरी आता विरोध झालेला असला किंवा हा निर्णय तुम्ही मागे घेतलेला असला तरी देखील हा निर्णय काही दिवसांपूर्वी तर झालेला होता आणि अगदी सर्वसामान्यांनी सुद्धा त्याला विरोध केला, म्हणून हे पाऊल उचलले आता? नाही, मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की आमदारांचे, मी स्वतः सुद्धा आमदार होते, कोट्यातले घरं ही कधीच बंद झालेली आहेत. म्हणजे 2014च्या आधीपासूनच ते आमदारांचा कोट्यातनं घरं मिळायची ती कधीच बंद झालेली आहेत. मला वाटतं ते आदर्श प्रकरणानंतर वगैरे ज्यावेळेस आवाज उठला होता तेव्हा त्याच्या आधीपासूनच घरं हे बंद झालेली आहेत. त्यामुळे अनेकांनी प्रयत्न करूनही अनेकांना घरं मिळालेली नाही. इथे मी स्वतः बघितलेलं आहे, म्हणजे ती सभागृहात असताना. त्यामुळे आता जर का हा विषय आलेला आहे की आमदारांना घरं द्यावी किंवा फुकटात घरं द्यावी, हा कोणी आरडाओरडा केल्यामुळे आलेला नाहीये. तर अशा प्रकारचे फुकट घरं हे कोणालाच देऊ नये, म्हणजे आमदार असो किंवा आणि कोणालाही असो, आणि ती घरं कोणी विकताही कामा नये असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आता हा विषय आलेला आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला की ह्याच्यात सर्व नेत्यांनी, म्हणजे पवार साहेबांसारखे मोठे नेते असो, जितेंद्र आव्हाडांचे गृहमंत्री असो, सगळ्यांनीच खुलासा केलेला आहे आणि अशा प्रकारे घरं मोफत वगैरे दिले जाणार नाहीये. जी काय त्याची किंमत असेल त्या किमतीप्रमाणे ती घरं ज्यांना गरज असेल त्यांनाच देण्यात येतील. उगाच कोणालाही घरं दिली जातील असं नाहीये. आणि मी तुम्हाला जे स्पष्ट केलं, अनेक वर्ष मी झोपडपट्ट्यांमध्ये आणि घरांसाठी कामं करते, तर मला असं वाटतं कनिष्ठ मध्यम वर्गाला आणि झोपडपट्टीतल्या लोकांना घराची आवश्यकता आहे. तर परवडणारं घर हे सगळ्यांनाच मिळालं पाहिजे. मग काही आमदार हे गरीबही असतील किंवा त्यांच्याकडे घर नसेल तर त्यांना सुद्धा योजनेमध्ये त्याप्रमाणे त्यांना घर दिलं पाहिजे. पण आपल्याकडे 90-95% आमदारांकडे घरं आहेत, त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. आणि काही आमदारांनी तर आपल्याला सांगितलेलं आहे की आम्हाला घराची आवश्यकता नाही. त्यामुळे आमदारांना काहीतरी फुकट देतोय असं जे आपलं उठवलं जाते त्याच्यावर आता मला वाटतं पडदा पडायला हरकत नाही. जी जी. विद्या चव्हाणजी, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. एकूणच आमदारांना घरांची काही आवश्यकता नाही असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणे, आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या निर्णयाचा विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईतल्या घरासंदर्भातलं आपलं पत्र मागे घेतलंय. राज्यातली जनता सध्या वीज टंचाई, वाढत्या उकाड्यासह इंधन दरवाढीमुळे त्रस्त आहे, पुरती संकटात आहे. कारण राज्यामध्ये सध्या वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसतोय आणि राज्यात विजेचा भीषण तुटवडा जाणवणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची लाट ही आणखी तीव्र होत असताना राज्यामध्ये विजेची मागणी वाढली आहे. दुसरीकडे राज्यात येत्या 5 दिवसात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज आहे. 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी राज्यामध्ये उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिलाय. तिकडे उन्हाच्या झळा सोसल्यानंतर आता बातमी आहे इंधन दरवाढीची सुद्धा. तर पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढलेत. मुंबईत पेट्रोल 85 पैशांनी तर डिझेल 75 पैशांनी महागलंय. त्यामुळे सर्वसामान्य जनता पूर्णपणे होरपळून गेली आहे. एकीकडे वीज कर्मचारी संपाचा एक प्रकारे तिढा आहे, त्यामुळे वीज टंचाई राज्यामध्ये निर्माण होऊ शकते. दुसरीकडे उकाडा वाढतोय, त्यामुळे विजेची मागणी सुद्धा वाढू लागली आहे. आणि तिसरी दृश्य जी आपण पाहतोय ती इंधनाची दरवाढ. त्यामुळे चारी बाजूंनी सर्वसामान्य नागरिक हे पुरते अडकले गेलेत. एकीकडे वीज संपावरती अजून काही तोडगा निघत नाहीये, त्यामुळे विजेची टंचाई निर्माण होऊ शकते. आणि उकाडा किंवा उन्हाळा वाढत असल्यामुळे विजेची मागणी सुद्धा वाढत चालली आहे. आणि इंधनाची दर दिवशी होत असलेली दरवाढ, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पुरता हैराण झालाय. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. तुषार, एकतर वीज कर्मचाऱ्यांचा संप, तिथे विजेचा तुटवडा देखील निर्माण होऊ शकतो, विजेची मागणी उन्हाळ्यामुळे वाढतीये, आणि दुसरीकडे इंधन दरवाढ. या सगळ्या कचाट्यामध्ये सर्वसामान्य जनता अडकलेली आहे. काय सांगाल? एक आठवड्या आधी जर का आपण महाराष्ट्राच्या विजेच्या मागणीचा विचार करायचा झालं तर साधारण 18,000 मेगावॅटची मागणी होती. मात्र एक आठवड्यानंतर
ती आता 20,500 मेगावॅटच्या घरामध्ये गेलेली आहे. आणि याच काळामध्ये म्हणजे काल आणि आज 2 दिवस संप आहे. म्हणजे महानिर्मितीला किंवा महाजनकोला जो 1,30,000 मेट्रिक टन पुरवठा होणारा कोळसा तो पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे एकूण 7 औष्णिक केंद्र आहे राज्यामध्ये, त्यापैकी 4 औष्णिक विद्युत केंद्र आहेत, तिथे फक्त 1 दिवसाचा कोळसा शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे जवळपास 2,000 मेगावॅट निर्मितीवर ही पूर्णपणे प्रभावित होणार आहे. यामध्ये पारस असेल, परळी असेल, नाशिक असेल किंवा चंद्रपूर म्हणतो की कोराडी असेल, हे सर्व केंद्र इथे 1-1 आणि 2-2 दिवस शिल्लक राहील एवढाच कोळसा आहे. काल 2 दिवस शिल्लक राहील एवढा होता, आज तर तो 1 दिवसाचा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे पुढचे 48 तास हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. जर का तुम्ही नागपूरचा किंवा विदर्भातला पारा बघितला किंवा राज्यातल्या उर्वरित भागातला देखील पारा बघितला तर साधारण 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे. म्हणजे माझ्या पाठीमागे या दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता का या काळामध्ये कडक उन्हाळा आहे, विजेचा वापर वाढलेला आहे. अनेकांच्या घरी AC असेल, कूलर असेल, ते दुपारला देखील सुरू राहतात. इतकंच नाही तर या काळामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. समोर जर का तुम्ही बघितलं तर त्या फ्लॅश बोर्डवर आपल्याला बघू शकतो की सध्या आता ते तापमान आहे आजचं नागपूरचं ते 42 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की या काळामध्ये विजेची किती गरज आहे. पण अशा परिस्थितीमध्ये कोळसाचा पुरवठा होत नाही. म्हणजे महाजनकोचे जे कर्मचारी आहेत ते संपावर आहे, महानिर्मितीचे महावितरणचे कर्मचारी संपावर आहे आणि सोबतच कोल इंडियाचे कर्मचारी संपावर आहे. त्यामुळे जो कोळशाचा पुरवठा राज्यामध्ये होत होता तो पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. राज्याची पूर्ण विजेची गरज 2 प्रमुख कंपन्यांकडनं पूर्ण केली जाते, एक तर महानिर्मिती आणि दुसरी NTPC. मात्र तिथेही महाजनकोकडनं किंवा यांच्याकडनं कोल इंडियाकडनं जो कोळसा पुरवठा केला जातो तो कालपासून बंद आहे. त्यामुळे साधारण राज्याची जी वीज निर्मिती आहे ती पूर्णपणे प्रभावित झाली आहे. आणि या काळामध्ये कडक उन्हाळा आहे, विजेची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे निश्चितच कालच ऊर्जामंत्र्यांनी मान्य केलं की सध्या विजेचं संकट आहे. 2 दिवस निश्चितच अत्यंत तारेवरची कसरत करणारी परिस्थिती 2 दिवसामध्ये उद्भवलेली आहे. राज्यामध्ये 4 औष्णिक विद्युत केंद्रावर कोळशाचा तुटवडा देखील आहे. तिथे जर का नियमित कोळशाचा पुरवठा झाला नाही तर ते 4 औष्णिक विद्युत केंद्र बंद देखील करावे लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निश्चितच या पुढच्या 48 तासामध्ये राज्यामध्ये लोड शेडिंगचं संकट उद्भवू शकतो अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि महत्त्वाचा विषय की राज्य सरकारला या गोष्टीची कल्पना होती की केंद्राची कर्मचारी युनियन असेल किंवा राज्याची वीज कर्मचाऱ्यांची युनियन असेल ही संपावर जाणार आहे. त्यामुळे कोळशाचं त्यांना नियोजन करायचं त्यांनी आधीच ठरवायला पाहिजे होतं. मात्र तसं नियोजन होताना दिसलं नाही. फक्त कुठेतरी आपण बघितलं की चंद्रपूरच्या जो कोळशाच्या वॅगन होत्या त्या फक्त नाशिक आणि परळीला पाठवल्या. त्यामुळे तिथे थोडंसं 12 तास अतिरिक्त वीज निर्मिती करता येऊ शकेल एवढीच परिस्थिती आपल्याला तिथे पाहायला मिळत आहे. मात्र उर्वरित जे स्टेशन आहे ते सर्व स्टेशन आपण जर का बघितलं तर ते कोणत्याही क्षणाला बंद होऊ शकतात. त्यामध्ये फक्त खापरखेडा आणि चंद्रपूर हे 2 स्टेशन असे आहे की तेच पूर्ण क्षमतेने चालू राहील. उर्वरित स्टेशनवर कधीही कोळशा अभावी वीज निर्मिती प्रभावित होऊ शकते. जी तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे राज्यातले वीज कर्मचारी हे संपावर गेल्यामुळे त्याचा परिणाम वीज निर्मितीवरती होतोय आणि त्यामुळेच सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विजेची मागणी जी वाढत चालली आहे त्यामुळे वीज पुरवठ्यावरती परिणाम होतो का हे आपल्याला पाहावं लागेल. नाहीतर सर्वसामान्य जनता यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये अक्षरशः हैराण होईल. तर तिसरी दृश्य ही इंधन दरवाढीची, कारण या बाबतीत सुद्धा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सलग 8 दिवस वाढलेले आहेत आणि सलग 8 दिवसामध्ये 4 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेल महागलेलं आहे. तर सध्याची उपलब्धता असलेला कोळशाचा साठा जो आहे तो विद्युत केंद्र स्टॉकचे दिवस खापरखेडा या ठिकाणी 9 आहे तर चंद्रपुरात 7.9 आहे. खापरखेड्याच्या विद्युत केंद्रामध्ये फक्त 9 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे हा साठा आणखी किती दिवस पुरणार हा देखील प्रश्न आहे. कोळशाचा साठा कोणत्या विद्युत केंद्रामध्ये किती आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय आणि हा कोळशाचा साठा आणखी पुढचे किती दिवस पुरेल. तर विद्युत केंद्र असलेल्या चंद्रपुरात 7.9 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आता शिल्लक आहे. पारस विद्युत केंद्रामध्ये 1.5 दिवस म्हणजे 1.5 दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. परळी विद्युत केंद्रामध्ये 1.7 दिवस इतकाच स्टॉक. तर भुसावळ विद्युत केंद्रामध्ये फक्त 1 दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक आहे. नाशिक विद्युत केंद्रातली सुद्धा तीच परिस्थिती आहे. तिथे देखील 1 दिवस पुरेल इतकाच स्टॉक आहे. कोराडे विद्युत केंद्रामध्ये सुद्धा 1 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे हा साठा आणखी किती काळ किती दिवस पुरणार या बाबतीत प्रश्नचिन्हच आहे.
नाशिकमध्ये सुद्धा वीज कर्मचारी आक्रमक झालेत. कर्मचारी आणि अभियंते आक्रमक झाल्यामुळे एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांनी क्रांती मैदानावरती आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. खासगी वीज कंपनी कर्मचाऱ्यांची गाडी सुद्धा अडवण्यात आली. पोलीस संरक्षणामध्ये हे सगळे ऑपरेटर केंद्रापर्यंत पोहोचले, कारण नाशिकमध्ये वीज कर्मचारी आक्रमक झाले. त्यामध्ये कर्मचारी आणि अभियंत्यांचा देखील समावेश आहे. एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील कर्मचारी संतापलेले आहेत आणि त्यांनी क्रांती मैदानावरती आंदोलनाला सुरुवात केली आहे. ज्यावेळी खासगी वीज कंपनीची गाडी चाललेली होती ती देखील या आंदोलकांनी अडवली आणि शेवटी पोलीस संरक्षणामध्ये हे सगळे ऑपरेटर्स हे केंद्रापर्यंत पोहोचले. कारण ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं, ज्यामध्ये अभियंते आणि कर्मचारी सामील आहेत आंदोलनामध्ये, त्यांनी ही गाडी अडवलेली होती. नाशिकमध्ये वीज कर्मचारी किती मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत आणि आंदोलनासाठी जमलेत त्याची ही दृश्य. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. प्रशांत, नाशिकमध्ये वीज कर्मचारी अभियंते हे जे काही आंदोलनासाठी उतरलेले आहेत, काय सुरू आहे सध्या? श्वेता, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख वीज निर्मिती केंद्र आहे की नागपूर, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातलं भुसावळचं दीपनगर आणि नाशिक जिल्ह्यातलं एकलहरे हे अत्यंत प्रमुख मानले जातात. आणि ज्या ठिकाणी जवळपास 80% कर्मचारी संपावर आहे, वीज निर्मिती ठप्प झालेली आहे, विजेची तुटवडा प्रचंड वाढत चाललाय आणि याचमुळे खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वीज निर्मिती करण्यासाठी म्हणून महावितरणनं काही अभियंत्यांना बोलवलं होतं, कर्मचाऱ्यांना बोलवलं होतं. मात्र संतप्त आंदोलकांनी ही गाडी अडवली, त्यांना आतमध्ये जाऊ द्यायलाही मज्जाव केला, वेलफेअर ऑफिसरच्या नावानं अक्षरशः शिमगा केला. अखेर पोलीस बंदोबस्तामध्ये या खासगी कंपन्यांच्या वीज ऑपरेटर्सला आतमध्ये प्रवेश देण्यात आलाय. पण एकंदरीत जर का आपण बघितलं तर 2 दिवसाचा संप पुकारला होता खरं तर वीज कर्मचारी आणि अभियंत्यांनी. 27 संघटनांनी हा संप पुकारलेला आहे राज्यात. 2 संघटना फक्त या संपात सहभागी नाहीये आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या 2 दिवसांच्या खरं तर सरकारनं मेस्पा लावल्यामुळे आज संपणारा संप हा अधिक चिघळेल का, अशा प्रकारचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. एकंदरीत सरकारला त्यांनी 1.5 महिना आधीच नोटीस दिली होती, तरीही मेस्मा का लावला, हा खडा सवाल कर्मचाऱ्यांनी विचारलाय. आणि याचबरोबर की जर का आम्हाला ग्राहकांना वेठीस धरायचं नाहीये, पण वीज निर्मिती कंपनी किंवा ऊर्जा मंत्री किंवा सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या माध्यमातून ज्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ते केल्या जात नाहीये. निदान त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि याचमुळे या दोघांमधला तणाव हा प्रचंड वाढत चाललाय. कर्मचाऱ्यांना समजुतीनं घेणं हे जमलेलं दिसत नाही अधिकाऱ्यांना. त्यामुळे काल ऊर्जा मंत्र्यांनी जी मीटिंग बोलवली ती सुद्धा रद्द केली. हा कुठेतरी याचाही परिणाम एकंदरीत या संपावर दिसून येतोय. वीज कर्मचारी आंदोलक हे अत्यंत संतप्त आहे. अजूनही 9,342 मेगावॅट विजेचा तुटवडा राज्यात आहे आणि ती वीज खासगी ऑपरेटर्सकडनं सरकारला खरेदी करावी लागते अत्यंत महागड्या दरानं. जर का ही भूमिका अशीच राहिली तर 2 दिवसाचा संप मेस्मा लावल्यामुळे हा अधिक वाढला तर मात्र येत्या दिवसामध्ये भीषण टंचाईचं संकट समोर येऊ शकतं आणि हा संप चिघळू शकतो. श्वेता, बरोबर. प्रशांत, आणि ज्या वेळेला या आंदोलनादरम्यान खासगी वीज कंपन्यांच्या कर्मचारीची गाडी चाललेली होती ती सुद्धा तिथे अडवली गेली आणि त्यानंतर मग पोलीस संरक्षणामध्ये ते ऑपरेटर पुढे केंद्रापर्यंत गेले. काय होतं सगळं चित्र? एकंदरीत हे चित्र जे आहे ते अत्यंत आक्रमक दिसून येत आहे. खरं तर म्हणजे की क्रांती मैदान, एकलहरे मैदानाच्या बाहेरच्या बाजूला जे क्रांती मैदान, त्याला काही आझाद मैदान म्हणून सुद्धा म्हणतात नाशिकचं, तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं वीज कर्मचारी आंदोलक 80% कर्मचारी संपाला बसलेत, कोणत्याही प्रकारचं खासगी ऑपरेटर्सला आतमध्ये जाऊ द्यायला त्यांनी प्रतिबंध ज्या पद्धतीनं केला, गाडी थांबवली, गाडी रोखली, पोलीस मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आहे, तेच आतमध्ये जाऊ द्यायला सुरुवात केली. पण एकंदरीत जो आविर्भाव कर्मचाऱ्यांचा दिसून येतो आहे तो काही योग्य नाहीये. खरं तर मेस्मा लावल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकतात, पण कोणत्याही प्रकारच्या कारवाईला भीक घालण्याच्या मानसिकतेमध्ये सुद्धा हे कर्मचारी दिसून येत नाहीये. या गाडीतनं म्हणजे ज्या पद्धतीनं आक्रमक घोषणाबाजी सगळी कर्मचाऱ्यांची सुरू होती, ज्या पद्धतीनं गाडीला अटकाव केला होता की कर्मचारी जर का आक्रमक झाले असते तर अजून काय झालं असतं. याचमुळे पोलिसांनी केलेला हस्तक्षेप आज तरी आपल्याला सहाय्यभूत त्यांना ठरला असं आपल्याला म्हणता येईल वीज निर्मितीसाठी. पण एकंदरीत हा संप अधिकाधिक चिघळतो आहे, परिस्थिती अजून बिकट होते. या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत सुद्धा पोलीस आहे. पण गुन्हे जरी दाखल झाले, मेस्मा जरी लावला तरी आपल्या आंदोलनावर ठाम आहे, अशा प्रकारची एकंदरीत सर्वच प्रकारे गोंधळाची भूमिका ही आता या ठिकाणी दिसून येते. श्वेता, प्रशांत, धन्यवाद या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी. तर नाशिकमध्ये वीज कर्मचाऱ्यांचं अभियंत्यांचं सुरू असलेलं हे आंदोलन. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यामध्ये येत्या 5 दिवसात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 28, 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी राज्यामध्ये उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिलाय.
तर उष्णतेची लाट ही कधी कुठे येईल असा जो काही अंदाज वर्तवण्यात आलाय ते आपण पाहूयात. 29 मार्चला बुलढाणा, अकोला आणि अमरावती या ठिकाणी उष्णता ही सर्वात जास्त असेल असा प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज आहे. उष्णतेची लाट ही जी काही येत्या 5 दिवसात संपूर्ण राज्यभर ज्याची शक्यता वर्तवली गेली आहे ती 29 मार्च रोजी अमरावती, अकोला आणि बुलढाणा या भागामध्ये 29 तारखेला, तर 30 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ आणि अमरावती या भागामध्ये 30 मार्च या दिवशी उन्हाळा हा पीकला असेल किंवा अतिशय उष्ण असं वातावरण असेल असा अंदाज आहे. त्यामुळे ही उष्णतेची लाट येत्या 5 दिवसात महाराष्ट्रभर असेल आणि वेगवेगळ्या भागांमध्ये ती कोणत्या दिवसात कुठे जास्त उष्णता जाणवेल याचा हा अंदाज आहे. तर 31 मार्च या दिवशी जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर आणि जालना तसंच परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या भागामध्ये 31 मार्च रोजी प्रचंड उष्णता जाणवेल असा देखील प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे या दिवशी या भागातल्या लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तर 1 एप्रिलला जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या भागामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात जाणवेल असा अंदाज आहे. एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वीच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेलंय. तापमानाचा पारा वाढल्यानं नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागतायत. विदर्भात पुढच्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागानं दिलाय. राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात उष्णतेची लाट आली असल्याची माहिती हवामान विभागानं दिली. नॉर्मल नॉर्थ वेस्टर्ली विंड्स जो है राजस्थान की तरफ से आने लगी है, जो कि गर्म हवाएं होती है, उसके कारण टेम्परेचर अब बढ़ना शुरू हो गया है. मॉइस्चर काफ़ी कम होने लग गया है और एटमॉस्फेयर अभी खुला हुआ है, तो अभी गर्मी अगले 4-5 दिनों तक बढ़ेगी, ये संभावना है. अभी वेस्ट विदर्भ जो है वो ज़्यादा गर्म है. जैसे सबसे ज़्यादा जो डिपार्चर है वो बुल्ढाना में है, जहाँ पे 4 डिग्री डिपार्चर है. तर या उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा कराल तर त्याविषयी काही मुद्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामध्ये पुरेसं पाणी प्या, बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. या सगळ्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आवर्जून लक्षात ठेवा आणि त्याचं पालन सुद्धा करा, जे तुमच्यासाठी अतिशय उपयोगी आहे. ताजं अन्न खा, शक्यतो ताजी फळं, भाज्या मुबलक प्रमाणात खा. बाहेर पडताना योग्य सन प्रोटेक्शन सोबतच बाहेर पडा. मद्यपान टाळा. थंड पाण्यानं आंघोळ केल्यास उत्तम, मात्र गडद रंगाचे कपडे घालू नका. सुती कपड्यांचा जास्त वापर करा, जे आपण नेहमीच उन्हाळ्यामध्ये करत आलोय. आणि दुपारच्या वेळेमध्ये घराबाहेर पडणं टाळा शक्यतो. या सगळ्या गोष्टी पाळल्यास उष्माघातापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. उष्माघाताची लक्षणं ही कशी ओळखाल तर त्यामध्ये चक्कर येणं किंवा डोकं दुखणं किंवा सुस्ती आल्यासारखं वाटणं, डोकं हलकं झाल्यासारखं वाटणं, गरम होत असून सुद्धा घाम न येणं ही उष्माघाताची लक्षणं आहेत. त्वचा लालसर पडणं किंवा त्वचा कोरडी पडणं, अशक्तपणा जाणवतो उष्माघातामध्ये, मळमळ होते, उलट्या होणं किंवा जोरजोरात श्वास घेणं आणि हृदयाचे ठोके वाढणं ही सगळी लक्षणं आहेत उष्माघाताची. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत.